आपल्या सातारा जिल्ह्याच्या म्हणजे मराठा समाजाकडून आम्हाला खूप काही अपेक्षा होत्या की आपले हे राजकारणी काहीतरी संवेदना शून्य झाले राजकारणी, पण आम्हाला वाटलं होतं काहीतरी करतील. आपला समाज एवढा म्हणजे मागास होत चाललाय दिवसेंदिवस, कारण क्षेत्राचं विभाजन होतं. लोकांचा समज असा आहे मराठा समाज म्हणजे धंदांडगा, जमिनी वगैरे एकदम जास्त, पण आपल्या समाजात जमिनींचं प्रमाण तेवढं राहिलं नाही. माझ्यासारखे विद्यार्थी, आज मी अभियांत्रिकी बीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेतोय, माझी 1 लाख रुपये फी भरायची काही कुवत नाही आर्थिक. आम्हाला शिक्षणात एवढ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि ह्या गोष्टी आमच्या बाबतीत घडल्यात त्या आमच्या बाकीच्या भावंडांच्या बाबतीत घडू नये म्हणून आम्ही हे निवेदन एक दिलं यांना. आणि आमची सरकारला एक नम्र विनंती आहे, या गोष्टीवर म्हणजे विचार करून मराठा समाजाचं हित लक्षात घेऊन त्यांनी आरक्षणाचा व्यवस्थित विचार करावा, नाहीतर याचे नक्कीच काहीतरी परिणाम होतील. कारण आम्ही आमच्या आरक्षणासाठी आमचं तर करिअर खराब करायला आम्ही तयारच आहे, पण आमच्या भावंडांसाठी आम्हाला प्रसंगी गुन्हे जरी दाखल झाले तरी चालतील, आम्ही वेगळ्या मार्गानं पण आंदोलन करायला तयार आहे. तर सरकारने याची दखल घेऊन काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा, एवढीच माझी मराठा समाजातर्फे विनंती आहे सरकारला. मराठा आरक्षण कृती समितीतर्फे जो मोर्चा काढला होता त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. मराठ्यांना जे मागच्या सरकारनं आरक्षण दिलं होतं या सरकारनं स्थगित केलंय का, तर असा एक नियम लावलाय की मराठा समाज हा सदन आहे. मला या सरकारकडून सदन ह्या शब्दाची फक्त व्याख्या पाहिजे की सदन म्हणजे नक्की काय. महाराष्ट्रात बहुसंख्य मराठे असून पण तुम्ही जर मराठ्यांनाच आरक्षण देत नाही, मराठ्यांनाच याचा फायदा होत नाही, तर याचा उपयोग काय. त्यासाठीच आज मराठा आरक्षण कृती समिती सातारामधील युवकांनी, सर्वपक्षीय युवकांनी आज एक मोर्चा आयोजित केला होता. त्या मोर्चाला तुम्ही बघितलंच किती प्रमाणात बहुसंख्य प्रतिसाद मिळाला. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी नायब तहसीलदार साहेबांथ्रू